नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आरी वर्क ब्लाउज कशा प्रकारे स्टिच करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आता आपण आरी वर्क ब्लाउज कशा प्रकारे स्टिच करायचं ते पाहूया। येथे मी स्लीव्ज आरी वर्क कशा प्रकारे करायचं आहे ते दाखवणार आहे। पाहू शकता तुम्ही, येथे आरी वर्क खूप पूर्ण भरलेला ब्लाउज आहे। अशा प्रकारे आपण सुरुवातीला दोन बाही अशा टाकून ठेवायच्या। त्यानंतर अस्तर पण अशा प्रकारे घ्यायचं। पुढचा भाग समोरच्या साइडने आला पाहिजे आणि बॅक पाठीमागे गेला पाहिजे। अशा प्रकारे आपण दोन्हीही भाग येथे ठेवून देणार आहोत। त्यानंतर आता मी येथे सुरुवातीला एक बाही घेत आहे। अशा प्रकारे आपण बाही ठेवायची। त्यानंतर ज्या साइडने आरी वर्क केलं आहे त्या साइडने आपण अस्तर ठेवून देणार आहोत। व्यवस्थित आपण अस्तर आरी वर्क केलेल्या ब्लाउज वरती ठेवायचा आहे। व्यवस्थित आरी वर्कचे ब्लाउज शिवताना आपल्याला व्यवस्थित शिवावे लागतात, कारण आरी वर्कचे ब्लाउज शिवताना आपल्याला जे आरी वर्क केलेलं काम आहे ते मशीन मध्ये येता कामा नये। त्यासाठी आपण येथे व्यवस्थित दमाने आरी वर्क ब्लाउज स्टिच करायचा आहे। येथे पाहू शकता तुम्ही, असे व्यवस्थित दमाने आरी वर्क ब्लाउज करायचा आहे। मशीन एकदम दमाने चालवायची आहे। अशा प्रकारे आपण बघू शकता, इथे फिनिशिंग आली का पाहायची आहे। जर नसेल आली तर व्यवस्थित आणखीन आपण येथे एक टीप टाकून घ्यायची आहे। सुरुवातीला मी येथे जे एक्स्ट्राचे काट आहे ते कट करून टाकत आहे। त्यानंतर आपण व्यवस्थित दमाने एक आणखीन एक टीप टाकून जे मोती वर्क केलेलं आहे त्याच्या साइडनी व्यवस्थित दमाने अशी मशीन चालवायची, म्हणजे आपले ते जे आहे आरी वर्क केलेले ते मशीनच्या दाबमध्ये येणार नाही आणि आपल्या ब्लाउजची फिनिशिंग ही व्यवस्थित येईल। अशा प्रकारे आपण इथे दाब टीप टाकून घेणार आहोत। व्यवस्थित कपडा असा इथे पकडायचा आणि दाब टीप टाकून घ्यायची आहे। त्यानंतर जी बाहीचं अस्तर आहे ते आतल्या बाजूने टाकून आपण येथे आता साइडनी व्यवस्थित चारही साइडने आपण येथे टीप व्यवस्थित टाकून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला दमाने व्यवस्थित इथे स्लीव्हला इथे बाहीला आरी वर्क येत आहे तर तिथे आपण दमाने शिलाई करायची आहे। अशी फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे, सर्व साइडनी सारखी, कुठेही झोळ पडला नाही पाहिजे। अशा प्रकारे आपण येथे एक स्लीव्ह जोडून घेतलेली आहे। त्यानंतर आता मी येथे दुसरी ही स्लीव्ह जोडून घेत आहे।
त्यानंतर येथे मी दुसरी ही स्लीव्ज अशा प्रकारे जोडून घेतलेली आहे। जे एक्स्ट्राचे कापड आहे ते इथे मी कट करून टाकत आहे। आरी वर्कचे ब्लाउज शिवताना थोडे एक्स्ट्राचे कापड ठेवायचे, कारण शिवताना आपल्याला कपडा इकडे तिकडे सरकला जाऊ शकतो। त्यासाठी आपण अस्तरपेक्षा मेन फॅब्रिकचा कपडा जास्त ठेवायचा। अशा प्रकारे मी येथे दोन्ही स्लीव्जच्या राहिलेले कापड एक्स्ट्राचे ते कट करून टाकत आहे। व्यवस्थित सर्व साइडचे कापड इथे कट करून टाकायचे आहे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित स्टिच केलेले आहे। कुठेही मशीन मध्ये इथे आपल्या जे आरी वर्क केलेलं आहे ते आलेले नाही आणि आपल्या ते ब्लाउजची फिनिशिंग ही खूपच सुंदर आलेली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।